खंडणीसाठी अपहरण आणि मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका मेनका राठोड आणि मंडल अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। खंडणीसाठी अपहरण आणि मारहाण प्रकरणी भाजपाच्या माजी नगरसेविका मेनका राठोड आणि त्यांचे पती मंडल अधिकारी शिवराज राठोड यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे। अशोक चव्हाण यांचं खंडणीसाठी अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली अशा आशयाची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात देण्यात आली होती। पोलिसांनी तपास करून मेनका राठोड आणि शिवराज राठोड यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश IM शेख नाझीर यांच्या समोर झाली। दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं राठोड दाम्पत्याची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले। या खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार तपासण्यात आले। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी, ॲडव्होकेट गुरुदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री, ॲडव्होकेट प्रणव उपाध्ये यांनी काम पाहिलं तर आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट AN शेख यांनी बाजू मांडली। ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला।